हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला मी ह्या ब्लाउजची कटिंग दाखवलेली आहे, स्टिचिंगसुद्धा दाखवलेली आहे। आता आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला ब्लाउजची फिटिंग कशा पद्धतीने करायची, स्लीव्ज कशी जॉईन करायची आणि स्लीव्ज जॉईन करताना कोणती काळजी घ्यायची, कमी जास्त पडू नये यासाठी कोणती ट्रिक यूज करायची, फिटिंग करताना आपली फिटिंग चुकत तर नाही ना, आपला ब्लाउज परफेक्ट आलेला आहे की नाही हे कसं चेक करायचं, म्हणजेच आपण आज खूप सोप्या पद्धतीने 36 छातीच्या मापाच्या ब्लाउजची फिटिंग कशा पद्धतीने करायची ते आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, चला आज आपण हे छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम हे दोन पार्ट आहे समोरचे आणि आपल्याला काय करायचं आहे, हे शोल्डर जॉईन करून घ्यायचं। आता शोल्डर जॉईन करताना कशा पद्धतीने शोल्डर जॉईन करायचं ते आपण पाहूयात। तर पहा, हे दोन्ही पार्ट काय केलेले आहेत, मी समोरासमोर अगोदर बॅक साईड ठेवलेली आहे सुईच्या बाजूने म्हणजे सरळ, आणि त्याच्यावर उलट्या बाजूने काय केलेलं आहे, जे फ्रंट पार्ट आहे तो ठेवून घेतलेला आहे। तर मी काय केलं, जे गळ्याची बाजू आहे त्या बाजूने त्या बाजूने अर्धा इंच आणि मोंढ्याच्या बाजूने पाव इंच अशी काय केलेली आहे, फिट एकदम परफेक्ट अशी शोल्डर टिप मारून घेतलेली आहे शोल्डरला। तर पाहू शकता ह्या पद्धतीने एकदम हळूवारपणे तुम्हाला दाखवते, कारण की तुम्हाला पण ब्लाऊजला व्यवस्थितरित्या शिवता आला पाहिजे। ब्लाऊजला शोल्डरला किती इंचावर टिप मारली गेली पाहिजे, शोल्डर उतरू नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। तुम्हाला पण मी ब्लाऊजची फिटिंग आता दाखवणार आहे कशा पद्धतीने करायची, स्लीव्ज कशी जॉईन करायची। तर ह्या पद्धतीने काय केलं आहे, मी अर्धा इंचावर डबल टिप मारून घेतलेली आहे। त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूचं काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने म्हणजे जे मोंढ्याकडची बाजू आहे ना त्या बाजूने आपण पाव इंच आणि जो गळ्याची बाजू आहे त्या बाजूने अर्धा इंच ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे शोल्डरला आणि डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं शोल्डर व्यवस्थित बसेल आणि व्यवस्थित आपले शोल्डर उतरणार नाही। त्याबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे, स्लीव्ह जॉईन करायची। त्या अगोदर आपण चेक करायचं आहे, स्लीव्ह जॉईन करण्या अगोदर आपलं शोल्डर 3 इंच बरोबर आहे का आहे, परंतु जो शोल्डर आपण जिथं स्लीव्ह जॉईन करतो तिथं थोडासा कर्व शेप होता आणि त्याच्यामुळे आपण काय केलं, थोडंसं पाहू शकता मी थोडंसं काय केलं, कटिंग करून घेतलेलं आहे। याने काय होणार आहे, आपण जी स्लीव्ह जॉईन करणार आहोत त्याने काय होणार आहे, शोल्डर उतरणार नाही। त्यानंतर एक ट्रिक म्हणजे ही पहा, जे मोंढ्या खालचे भाग आहेत ते चेक करून घेतले, जास्त कमी कोणता जास्त आहे का कोणता कमी आहे का। तर दोन्ही बाजूचा आपल्याला चेक करून घ्यायचे, लहान मोठी भाग आहे का कोणता। तर लहान मोठे भाग नव्हते, एकदम परफेक्ट दोन्हीही आपले पार्ट जॉईंट झालेले आहे, शिलाई झालेली आहे। आता आपण काय करूया, बाही जॉईन करूया। आता बाही जॉईन करताना समोरचा आकार पाहून घ्यायचा। आता ही जो खून केलेली आहे ती बाजू आपल्या समोरची मोंढ्याची आहे, म्हणजे जी स्लीव्ज आहे ती समोरील मोंढ्याच्या आकाराची आता आपण जॉईन करायची। तर एकदम परफेक्ट अगोदर स्लीव्ज चेक करायची आपली, मागे पुढे भाग होत नाही ना, आणि मग व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, टिप मारून घ्यायची आहे अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिनने। आपण नेहमी काय करत असतो, अर्धा इंच जास्त घेत असतो शिलाईसाठी, त्यानुसार आपण व्यवस्थित एकसारखं शिलाई घेऊन ब्लाऊजची जी स्लीव्ज आहे किंवा बाही आहे ती फिटिंग करून घ्यायची आहे, म्हणजे शिवून घ्यायची आहे, डबल टिप मारून घ्यायची आहे। डबल टिप मारल्यावर ब्लाऊज कुठेही लवकर उसवत नाही। तर पहा, एक बाजू आपली रेडी झालेली आहे, त्याच पद्धतीने दुसरी स्लीव्ज पण आपण रेडी करायची आहे। अगोदर आपण काय केलं, समोरच्या मोंढ्याच्या आकारापासून स्टार्टिंग केली। आता आपल्याला मागच्या मोंढ्या म्हणजेच पाठीच्या भागापासून स्लीव्ह जॉईन करायला सुरुवात करायची आहे। मैत्रिणींनो, नीट व्यवस्थित व्हिडिओ पाहत जा आणि त्याच पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग करत जा। आणि खूप टिप्स असतात ह्या महत्त्वाच्या, काही काही गोष्टी असतात पण त्या आपल्याला माहीत नसतात, त्या जाणून घ्यायच्या असतात। पूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहायचा असतो व्यवस्थित, जर समजलं नाही तर पुन्हा पाहायचा, जेणेकरून आपल्याला पण ब्लाऊज असा फिनिशिंगमध्ये व्यवस्थित स्टिचिंग करता येईल। जास्तीचं स्लीव्ज थोडीफार झाली तरी ती कटिंग करून टाकली तरी काहीही ब्लाऊजला फरक पडत नाही आणि ब्लाऊज व्यवस्थितच येत असतो। आणि मगाशी सांगितलं तसं ब्लाऊजचं ज्या मोंढ्याच्या खालीवर जे
कमी जास्त दिसत असेल बाहीच्या खाली जो मोंढ्याचा आकार आहे त्याच्या खाली जी कमरेच्या पसला भाग असतो तिथे जर कमी जास्त असेल तर तो भाग आपण कटिंग करून घ्यायचा. जो कमी असेल तर नाही पण जास्त असेल तर कटिंग करून घ्यायचा. जो भाग पुढचा असो अगर मागचा असो जो जास्त असेल तो कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायची कवर फिटिंग करायची. आता खूप जण मैत्रिणींना माहीत नाही की कवर फिटिंग ब्लाऊजला कशा पद्धतीने करतात. तर तुम्ही पाहू शकता ब्लाऊज किती आपला परफेक्ट रेडी झालेला आहे. आता आपल्याला कवर फिटिंग करायची. तर कवर फिटिंग म्हणजे नक्की काय तर तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो मी काय केलं दोन्ही पार्ट व्यवस्थित समोरासमोर आणि सुईच्या बाजूने घेतलेले आहेत. आणि आता आपण जे कमरेची बाजू आहे त्या बाजूने काय करतो पाव इंचाच्या शिलाईने म्हणजे पाव इंचाच्या मार्जिनने आपण काय करायचं आहे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आता एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय काय मैत्रिणींचं काय होतं जे दंडगेर आहे तिथं जास्त अंतर राहतं आणि नेमकी मोंड्यापाशी अंतर हे कमी होऊन जातं. तर ते कसं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे आता ह्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनं जरा धागा निघाला त्याच्यामुळं आय एम सॉरी. तर या पद्धतीने आता आपण काय करूया आणि चेक पण करायचं आहे जेव्हा आपण अशी म्हणजे कवर शिलाई देताना जरी आपला थोडाफार भाग वर खाली झाला तर तो कसा ॲडजस्ट करायचा. तुम्ही पाहू शकता मी आता एक भाग माझा जास्त झाला होता मग मी तो कसा ॲडजस्ट केला आहे जिथे आपण स्लीव जॉईन केलेली आहे तिथून तो आपण ॲडजस्ट करू शकतो. तर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर दंडघेर जास्त होत असतो काय काय मैत्रिणींचा पण तो कसा ॲडजस्ट करायचा. तर ह्या स्लीवचा दंडघेर 5.5 होता आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्यापेक्षा जो जास्त होता ना तो मी ह्या पद्धतीने कटिंग करून घेतलाय आणि थोडं थोडं खाली साळून घेतलंय. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे सुईच्या बाजूने. आता हा भाग एकदम आपला परफेक्ट आलेला आहे खालीवर कुठेही झालेला नाही आहे. आणि जेवढं त्या बाजूने आपण जास्तीचं दंड घेरायला घेतलं होतं तेवढंच मी याही बाजूने घेतलेलं आहे आणि जास्तीचा कपडा कटिंग करून घेतला. आता आपल्याला करायची कवर शिलाई. आता आपण ही झाली उलटं करून घ्यायचं. याला ना बाइडिंग फिटिंग सुद्धा असं म्हणतात. तर आतल्या बाजूने सुद्धा आपण काय करूया एक टिप मारून घेऊया. तर पहा या पद्धतीने जर ब्लाऊज शिवला ना आपल्याला कुठे धागा दोरा वगैरे कुठे दिसतो का आणि आपल्या ब्लाऊजला पण लुक पण छान येतं. आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग पण वाढते आणि आपल्याकडं जास्तीत जास्त कस्टमर येतात. असे ब्लाऊज जर फिनिशिंगमध्ये असेल तर आपल्याकडं नक्कीच जास्त कस्टमर आपले वाढू शकतात. त्याच पद्धतीने ह्याही बाजूला काय करायचं आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. आता आपली घडी किती होती 36 छाती होती आपली 36 म्हणजे त्या 36चा एक भाग 9 इंच. त्या अगोदर हा मापाचा ब्लाऊज दाखवते त्या पद्धतीने आपण ब्लाऊजची फिटिंग करूयात. तर हा मापाचा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो. मी मागच्या पण व्हिडिओमध्ये एका दाखवलं होतं की ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपण ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने केली. ब्लाऊजची कटिंग केल्यानंतर ब्लाऊज पीस कसा कट केलेला आहे. तर पहा 36-9चा पॉईंट आहे. एक भाग 9 आलेला आहे आणि खालचा 7.5 इंच नाही 8 इंचाचा नाही 7.5 इंचाचीच कंबर आहे सॉरी आणि दंडगेर आहे 6 इंचाचा. तर पहा आपली फिटिंग एकदम परफेक्ट कशी येणार आहे. तर हे तीनही पॉईंट टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. 9 इंचाची छाती घडी, 7.5 इंचाची कंबर आणि 6 इंचाचा दंडघेर. तर पाहू शकता मैत्रिणी एकदम सरळ रेषेत आपली ब्लाऊजची फिटिंग येत आहे. आणि खूप जणी मैत्रिणींची फिटिंग सरळ येत नाही. तर त्यांची सरळ काय येत नाही तर अशा पद्धतीने ते फिटिंग करत नाहीत. जेव्हा आपण दंडघेर स्लीव जॉईन केल्यानंतर जी आपण फिटिंग करताना किंवा बाइडिंग फिटिंग करताना जी गोष्ट चेक करत नाही ना त्याच्यामुळं त्यांचा हा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं त्यांची जी फिटिंग आहे ती तिरकी होते. मोंढ्यामध्ये किंवा बाहीमध्ये ते दंडघेर जास्त राहतो त्याच्यामुळे सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात. तर ह्याही बाजूने 9 इंचाचा पॉईंट टाकून घेतला. खालीच्या बाजूने कमरेच्या बाजूने 7 इंचाचा पॉईंट टाकून घेतला. 7.5 इंचाचा
आणि दंडगेर आहे 6 इंच. हे तीनही पॉईंट एकदम सरळ रेषेत आले. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपले हे दंडघेराचे तीनही पॉईंट एकदम सरळ रेषेत आलेले आहेत. अशा पद्धतीने मैत्रिणींनो जास्तीचे 2-3 शिलाई देऊन घ्यायचे आणि आपले ब्लाऊज एकदम परफेक्ट रेडी करायचं. तर पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर तुम्हाला दाखवते ब्लाऊज किती परफेक्ट आपला फिटिंग झालेला आहे ते. कुठेही घोळ, कुठेही शोल्डरला कुठेही धागेदोरे दिसत आहेत का नाही, तर एकदम छान असा आपला कटोरीचा आकार पण रेडी झालेला आहे आणि खूप सुंदर आपली कटोरी रेडी झालेली आहे. तर पहा मैत्रिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकनचं बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ शूट झाले म्हणजे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला